नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 25 वरील बी लुक लिसन अँड रिपीट. चला तर बघूया. या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे? मॅन, MAN, मॅन म्हणजे मनुष्य. होम, HOME, होम. होम म्हणजे घर. मॅन म्हणजे मनुष्य. तर पुढे बघूया. काऊ, COW, काऊ. काऊ म्हणजे गाय. गाय. गाय कशात राहते? काऊशेड. COWSHED, काऊशेड. काऊशेड म्हणजे गोठा. हे काय आहे? बदक. DUCK, बदक. बदक कुठे राहतो? POND, पॉन्ड. पॉन्ड म्हणजे तळा. पॉन्ड म्हणजे तळा. बदक कुठे राहतो? तळ्यामध्ये. बी, BEE, बी म्हणजे मधमाशी. मधमाशी. BEEHIVE, बिहाईव्ह. बिहाईव्ह म्हणजे मधमाशीचे पोळे. मधमाशीचे पोळे. मधमाशी कुठे राहते? मधमाशीचे पोळे. TIGER, टायगर. टायगर म्हणजे वाघ. वाघ कुठे राहतो? डेन. DEN, डेन म्हणजेच गुहा. बर्ड. बर्ड म्हणजे पक्षी. BIRD, बर्ड म्हणजे पक्षी. पक्षी कुठे राहतात? नेस्ट. NEST, नेस्ट म्हणजे घरटे. मंकी. MONKEY, मंकी म्हणजे माकड. माकड कुठे राहतो? ट्री. TREE, ट्री म्हणजे झाड. स्पायडर. SPIDER, स्पायडर. स्पायडर म्हणजे कोळी. वेब. वेब म्हणजे WEB, वेब. वेब म्हणजे कोळ्याचे जाळे. कोळ्याचे जाळे. चला तर यावर आधारित आपण वाक्य तयार करूया.
याचे वाक्य कसे तयार करायचे, सेंटेन्स. चला तर सेंटेन्स तयार करूया. मॅन लिव्ज इन अ होम. इंग्रजीमध्ये वाक्य कसं तयार करायचं. मॅन लिव्ज इन अ होम. Cow lives in a cowshed. Duck lives in a pond. बदक कोठे राहतो, तळ्यामध्ये. मधमाशी. Bee lives in a beehive. Bee lives in a beehive. अशा प्रकारे वाक्य तयार करायला शिकायचं आहे, एकदम सोप्या पद्धतीने. टायगर lives in a den. असे वाक्य तयार करायचे आहेत. Bird lives in a nest. पक्षी कोठे राहतात, घरट्यामध्ये. Monkey lives on a tree. Spider lives in a web. हे पहा, आपल्याला या ठिकाणी सिंपल सेंटेन्स फॉर एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे वाक्य तयार करायचे आहेत. असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग.